हाय नमस्कार, मी गीता डास. तर तुम्ही टायटल वाचला असन की वांग येण्याचे कारण काय आहेत. तर 3 कारण आहेत बरं का. मेन तर तसे 5 आहेत, पण आज एक आपण 3 वरच बोलू, कारण एक एक मिनिटाचं जरी कारण सांगायला गेलं ना तरी 3 मिनिटाचा व्हिडिओ होऊन जातो. हा व्हिडिओ खूप जास्त मोठा करायचा नाही. तर तुम्ही कधी विचार केलाय का की लग्न झाल्यावरच आपल्याला वांग काय येतो, अगोदर काय येत नाही? केलाय कधी? तर त्याचे खूप मोठे वेगळे रिझन आहेत बरं का. लग्न झाल्यावरच काय येतो, कारण ते बी आपल्याला का पहिलं बाळ होऊच येत नाही. आणि बाळ व्हायच्या टायमाला गरोदर राहिलं, प्रेग्नन्सी राहिली की आपल्या तोंडा वांग यायला सुरू होतं. ते कॉमन आहे, ते सगळ्याच्या तोंडा होतं. 80% लेडीजच्या तोंडा होतं ते वांग. आणि ते एका जातो पण बरं का. आता ते जातो कशामुळं, कारण आपल्यात एक जीव असतो ना, आपण एक दोन आहेत ना, त्याच्यामुळं आपल्याला पोषण तत्व वगैरे बरंच काय काय कमी पडतं. आणि गोळ्या औषधं प्रत्येकाचं वेगळं वेगळं प्रॉब्लेम असतो, पण ते येतोच. 80% लेडीजला येतो आणि तो का दम्मा दम्मानी मनाने जातो. माझ्या पण चेहऱ्या आलता, मुलगा झाला तेव्हा चेहऱ्या म्हणजे नाकावाला होता, पूर्ण नाकाव झालता. तर तो मनानेच गेला. मी त्याच्यासाठी ट्रीटमेंट वगैरे काही नाही घेतली, आणि एवढं हायपर व्हायचं नाही त्या अंगासाठी. ते होऊन जातो ठीक व्यवस्थित, कारण आपल्याला बाळ झालं का नाही, आपण त्यात बिजी झालं ना 4-5 महिन्यात तो रिकवर होऊन जातो. आणि ते पहिलं कारण आहे बरं का, की गरोदर असल्या वांगे येण्याचं. ते म्हणजे तर कारण नाहीच, थोडक्यात ते येतच कोणाला बी. आता दुसरं एक कारण आहे, ऊन. काय होतं, खूप जास्त ऊन लागलं का नाही आपल्याला, इथं डार्क स्पॉट सुरू होते, तर नाका होते, तर इथं साईडला होते, पुन्हा ते खूप वाढत जातं. आता एका उन्हापासून वाचायचं कसं, तर सनस्क्रीम यूज करायची. कोणती बी आपली क्वालिटीवाली चांगली सनस्क्रीम घ्यायची, किंवा तुम्ही बाहेर चालला तर तोंड वगैरे बांधून बाहेर जायचं. आणि काम करणारे तर असतातच आहे का नाही गावाकडं, पण ते काही तोंड बांधून करायचं काम जरी असलं तरी त्याने बी कमी होतो. डायरेक्ट जे सनलाईट आहे तोंडाची का ती येत नाही, त्याने पण कमी होतो. आता तिसरं कारण आहे का, ते जरा जास्त आहे, मोठं सांगावं लागेल ते समजून कशामुळं होतो, काय होतं ती. तिसरं कारण हे आहे की आपण जास्त टेन्शन घेतलं, आपल्याला ताण आला, किंवा ब्लड कमी झालं. बरेच आहेत त्याचे प्रकार तिसऱ्याचे. मला 4 प्रकार येतात, त्यातलं तर हे तिसरं आहे. टेन्शन नाही होतं. आता तुम्ही म्हणता मी तर टेन्शन घेतच नाही. मानते मी घेत नाहीत. तुम्ही आता घेत नाही, पण कधी ना कधी 15 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 1 महिना असं टेन्शन घेतलेलं असतं का? कुणी कुणी 6 महिने घेतं आणि पुन्हा अचानक रिकवर होतं, आणि त्याला वाटतं मी टेन्शनमध्ये नव्हतोच. तर तेच माझ्याबरोबर पण झालं. आणि टेन्शनचा वांग आहे का फक्त चेहऱ्यावर राहत नाही. जसं माझ्या ह्या बाजूवर झालता बघा, इथं झालता, सगळं हातावर झालता, पायाच्या गुडघ्यावर झालता, पाठीवर झालता, आणि पोटाला पण झालता. आपण मिऱ्या खोसतोच का तिथं साईडला झालता. तर ते माझा रिकवर सगळा झालाय. आता सध्या जे राहिलाय ते चेहऱ्यावरचं राहिलाय. तर ते का खूप जास्त टेन्शन ताण झालं का नाही. आता म्हणताना टेन्शन ताणमध्ये काय होतं, तर ते काय होतं, आपण रात्रीच्या टाईमशीर झोपत नाही, टाईमशीर उठत नाहीत, जेवण टाईमशीर होत नाही, आपल्याला पोषण तत्व जे भेटायचे का ते भेटत नाहीत, किंवा आपण सारखं डोक्यात आपलं तेच 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 चालतं, मग ते कुठं ना कुठं दिसायला सुरू होतं. तर ते सगळ्यात जास्त एक आपल्या त्वचावर ते इफेक्ट पडतो, आणि आपल्याला कळतच नाही. आपण होतो मी तर एवढं टेन्शनच घेतलं नंतर कसं काय झाले. टेन्शनमध्ये आपण स्वतःवर ध्यान देत नाहीत, खाण्यापिण्यावर, एक्सरसाइज हे वगैरे काहीच करीत नाहीत, त्याच्यामुळे का ते वाढतच जातो. आणि मेन म्हणजे एक्सरसाइज पण करणं खूप जास्त जरुरी वांग आल्यावर. मग त्याने पण कमी होत जातो ताण वगैरे. येऊन द्यायचं नाही, एक तर आलं जरी टेन्शन तरी तसं चलून, वॉकिंग करून, फिरून, एक्सरसाइज करून का कमी करायचं. आता मीच माझं सांगते की 2 वर्ष का मी खूप जास्त, म्हणजे असं 1-1.5 वर्ष का बेमतलबचं टेन्शन घ्यायचं काम असतं आपल्याला. आपण काही काम नाहीत करीत, पण घरात बसून बसून पण टेन्शन येतं. तर त्यासाठी वॉकिंगला निघायचं, कुठं फिरायला निघायचं, मैत्रिणीत जायचं. त्याने पण ताण कमी होतो, आणि वांग पण कमी व्हायला सुरू होतो. आणि टेन्शन कमी झाल्या झाल्या लवकर वांग कमी होत नाही बरं का. तर हे होते 3 कारण. पहिलं डिलिव्हरीच्या नंतर, अगर डिलिव्हरीत वांग येतोच. दुसरं उन्हाने येतो, आणि तिसरं टेन्शनने येतो. हे 3 रिझन आहेत सध्या तरी. व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलाय. बाय. तर आता नंतरचे रिझन नंतर सांगते तुम्हाला मी.